नमस्कार. जय हिंद. BG अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ही जवळपास म्हणजे एकदम जवळ आलेली आहे मित्रांनो. कारण की ह्या वर्षी ज्या पण काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे त्यांची आता जवळपास तयारीसुद्धा म्हणजे एकदम प्रॉपर परिपूर्ण झालेली आहे. आणि त्याचमध्ये आता काय झालं आहे, आता बघा एक लोकमत पेपरचे कात्रण आहे ते तुमच्यासमोर मी पूर्णपणे म्हणजे सांगणार आहे मित्रांनो. कारण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ही इलेक्शनच्या आधी म्हणजे होईल वगैरे असं काय म्हटले होते. परंतु तीच पोलीस भरती आता इलेक्शन संपलेले आहेत आणि संपल्यानंतर डायरेक्ट म्हणजे एवढ्या आठवड्यानंतर होईल म्हणून असं सांगितले होते. तर आता एक तारीख समोर येत आहे मित्रांनो, 19 जून. कारण की 19 जूनपासून महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. म्हणून आता हे लोकमत पेपरमध्ये कात्रण आलेले आहे. मी ते तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर मग मित्रांनो, या अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने ही माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला तुम्ही ऑन करून ठेवा, जेणेकरून थेट मी कोणताही व्हिडिओ बनवतो तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता पहा यामध्ये त्यांनी काय म्हणलेत. आता हेडिंगलाच पहा मित्रांनो, तुम्ही पहाटे 4:30 पूर्वी हजर राहण्याचे आवाहन केलं आहे. भावी पोलिसांनो तयारीला लागा. 19 जूनपासून शारीरिक चाचणी असं म्हणून एक म्हणजे हे हेडिंग दिलेले आहे लोकमत पेपरमध्ये. आणि ह्या साईडला पहा मित्रांनो, मोबाईल नंबरवर कळणार माहिती. कारण की जे पण काही माहिती आहे ते आपल्या मोबाईल नंबरवरच येणार आहे. कारण त्याचं हॉल तिकीट म्हणा किंवा काही असेल ते म्हणजे पोलीस भरती संदर्भात ते संपूर्ण आपल्या जो काही आपण मोबाईल नंबर रजिस्टर केला असतो त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला माहिती भेटणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर पण आता तुम्ही कोणता रजिस्टर केला आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि तो मोबाईल नंबर तुम्हाला तो चालू ठेवणे फार गरजेचे आहे मित्रांनो. कारण की पोलीस भरती ही वेगाने सुरुवात होणार आहे. तर पहा आता ह्याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि चालक भरती 2022-23 अंतर्गत जिल्ह्यात 141 जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत पुढील टप्पा 19 जूनपासून राबविला जाणार आहे. यामध्ये शारीरिक चाचणी प्रक्रिया होणार आहे. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करणे सुद्धा उमेदवारांना बंधनकारक आहे. मित्रांनो, हे जे पेपर आहे लोकमतचं, हे परभणी या जिल्ह्यातून म्हणजे आहे. कारण की जे काय आता जागा त्यांनी सांगितली होती त्यांच्या जिल्ह्यापैकी त्या जागेसंदर्भात त्यांनी सांगितले आहेत 141 जागा. आणि यामुळे बघा उमेदवारांनो तयारीला लागा. अवघ्या 8 दिवसांनी शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होऊन पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली आहे. जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेसाठी जवळपास 11,962 उमेदवारांचे एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांचा समावेश आहे. यातील 5,710 उमेदवारांनी पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असे उच्च शिक्षण सुद्धा घेतले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून भावी पोलिसांनी तयारी सुरू केली होती. या शारीरिक चाचणीनंतर संबंधित उमेदवारांची चालक पदासाठीची चाचणी परीक्षा सुद्धा होणार आहे. यानंतर राज्यस्तरावरील निर्णय प्रक्रियाप्रमाणे पुढील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अवघे 8 दिवस उरले आहेत. त्यानंतर किंवा थेट मैदानातच आपल्या शारीरिक क्षमतेला सिद्ध करण्याची वेळ येणार आहे. त्यावरच पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मित्रांनो, ते जे काय आहे म्हणजे संपूर्ण जी माहिती आहे, पोलीस भरती ही जवळपास 19 जूनपासून सुरू होणार आहे म्हणून आता एक कात्रण आहे. आता यामध्ये बघा ते कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे त्याने असं म्हटलेलं आहे. यामध्ये सामाजिक आणि समांतर अडचणी तसेच विविध प्रकारचे प्रमाणपत्र या बाबींची पूर्तता संबंधित उमेदवारांना करणे गरजेचे आहे. शारीरिक चाचणी 2 नंबर पहा मित्रांनो. दरम्यान दररोज साधारणपणे 1,000 उमेदवारांची आवश्यक असलेल्या सर्व चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे. 3 नंबर पहा. याशिवाय मूळ कागदपत्रे, छायांकित कागदपत्रे, फोटो आणि जात प्रमाणपत्र असे वेगवेगळे प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुद्धा साधारणपणे 19 जून ते 3 जुलै या कालावधीत राबविली जाणार आहे. मित्रांनो, सरळ आता त्यांनी आता इथं खाली तारीख दिलेली आहे 19 जून ते 3 जुलै या दरम्यान. म्हणजे पहा त्यामध्ये काय म्हटले त्यांनी, डॉक्युमेंट्स प्रक्रिया पण असणार आहे त्याच्यामध्ये. आता या साईडला पहा काय आहे ते तुमच्या उजव्या साईडला मोबाईल नंबरवर कळणार माहिती. पोलीस भरती शारीरिक चाचणी 19 जूनपासून पोलीस मुख्यालय, सभागृह, मैदान परिसरात राबविली जाणार आहे. पहाटे 4:30 वाजता प्रक्रियेला दररोज सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने शारीरिक चाचणीला पात्र ठरलेल्या उमेदवारांना MHA-ITतर्फे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर शारीरिक चाचणीची तारीख आणि वेळ याची माहिती संदेशाद्वारे पाठवली जाणार आहे. SMS येणार आहे मित्रांनो. त्यानुसार येथे या उमेदवारांना वेळेमध्ये हजर आहे. आता पहा म्हणजे जे पोलीस अधीक्षक काय म्हणतात बघा. शारीरिक चाचणी प्रक्रियेस उमेदवारांनी पहाटे 4:30 वाजेपूर्वी प्रभावती विद्यालयाच्या पोलीस मुख्यालय गेटजवळ हजर राहावे. कारण की त्यांनी ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये.
त्यांना मोबाईलवर आलेल्या संदेशाप्रमाणे तारीख वेळ याच वेळी हजर राहावे. कागदपत्र, फोटो आणि इतर बाबींची पूर्ततासुद्धा वेळोवेळी करावी. निर्देशांचे पालन करून उमेदवारांनी हजर राहावे. लेखी परीक्षेनंतर पोलीस चालकांची वाहन चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे. मित्रांनो, वाहन चालक, पोलीस शिपाई, आता त्यांनी डायरेक्ट म्हणजे जे काही एक्झाम होईल तुमची फिजिकल झाल्याच्यानंतर जे काही चालकसाठी फॉर्म भरलेले आहेत त्या उमेदवारांची त्यांनी चालकाची चाचणीसुद्धा घेणार असे म्हटलेले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे कात्रण मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ही महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या जिल्ह्याचं कात्रण आणि त्या जिल्ह्याची माहिती असणार आहे. त्यामुळं जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर ही भरती तुम्हाला वाटत असेल की मित्रांनो ही 19 जूनपासून होईल का, जर होणारच असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कृपया करून आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. त्याचं प्रत्युत्तर मी तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो. माहिती आवडली तर शेअर करा. धन्यवाद.